कल्याण में डेंगू और मलेरिया के प्रसार यानी फैलाव तेजी से हो रहा है। इस त्रासदी को लेकर मनसे के पूर्व विधायक प्रकाश भोईर और अन्य पदाधिकारियों ने कल्याण डोंबिवली महानगर पालिका के आयुक्त से मुलाकात की। प्रकाश भोईर ने आश्चर्य व्यक्त करते हुए कहा कि केडीएमसी के पास शहर में डेंगू के कितने मरीज हैं, इसका कोई आंकड़ा नहीं है। केडीएमसी अस्पताल की हालत दयनीय है। केडीएमसी आयुक्त को इस और गंभीरता से ध्यान देना चाहिए। आयुक्त से मुलाकात पर भोईर ने बताया कि उनकी मांग न सिर्फ स्वास्थ्य या आरोग्य पर उचित ध्यान रखा जाए, बल्कि प्रशासन को सड़कों पर हो रहे गड्ढों पर भी गंभीरता से ध्यान देना चाहिए, ऐसी मांग की है। आज खरं तर कल्याणमध्ये संपूर्ण तुम्ही कल्याण पूर्व पश्चिम मध्ये जर बघाल तर डेंग्यूचे खूप सारे पेशंट प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला बघायला मिळतील। एकेका घरात 2-2, 3-3 पेशंट असून 80-80 हजार रुपये लोकांना खर्च होतोय। आणि तरीही आता आम्ही आयुक्तांची त्या संदर्भात बैठक घेतली, आयुक्तांशी त्या संदर्भात सगळं बोललो, परंतु आयुक्तांकडे डेंग्यूचा कुठलाही आकडा आज उपलब्ध नाहीये। ही खरी शर्मेची बाब आहे। कारण जर आरोग्य अधिकाऱ्यांची तुम्ही चर्चा करता, कल्याणच्या जर सगळ्या ह्या आरोग्याविषयी काही तुम्ही लक्ष देता की नाही काही कळत नाही। तर आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी आकडा घेऊन नंतर बोलतो आपल्याशी। जे मॅन्युअल्स आहेत सगळे चेंबर उघडे पडलेले आहेत। चेंबरच्या बाजूला जे कॉन्क्रिटीकरण केलं जाते ते संपूर्ण फुटलेलं आहे। आज तुम्ही मोहिंदर सिंगचा रस्ता घ्या, आयुक्त ज्या रस्त्यावरून घरी जातात त्यांच्या, तो जर संतोषी माता रोड बघितला तर त्याला शेकडो खड्डे आहेत। परंतु जर कमिशनर जर तिथून जात असेल आणि त्यांनाही जर त्या खड्ड्याचा अनुभव मिळत नसेल आणि तरीही कुठली कारवाई होत नसेल तर अतिशय खराब परिस्थिती आहे। आणि 2 महिन्यापूर्वी काही रस्ते बनवले त्यांची आज चाळण झालेली आहे। मग कुठल्या प्रकारचा डांबर आपण वापरतोय? आता टीव्हीवर एक व्हिडिओ आलाय बघा, तुम्ही बघितला असेल, तर हाताने तो डांबर उकरतोय। इथे तर तशी परिस्थिती पण नाही, डायरेक्ट सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्यच पसरले। मग असे ही जे कुठेतरी क्वालिटीचं काम यांच्याकडून व्हावं असं आज आपण त्यांची बोललो।